बानू, गडावर पुन्हा आख्यानाला सुरुवात होणार आहे हे कळल्यावर तू किती आनंदी दिसत होतीस. जणू काही आता तुला तुझ्या आत्मज्ञानाचा मार्गच दिसू लागला असावा. बानू, मला खात्री आहे की ह्यामुळे तुला निश्चितच सहाय्य होणार आहे. आलास ना? मग चला चला, लागलीच तयार व्हायला हवं, आख्यानाला निघायचं आहे. होय. देवा, चोडप्पा या. देवा, तुम्ही बोलवलेस? होय. काय आज्ञा आहे देवा? आख्यानाला पुन्हा प्रारंभ होणार आहे. खरं का काय देवा? होय, आणि म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलं आहे. चोडप्पा, या आख्यानासाठी तुम्हाला सिद्धता करायची आहे. देवा, गडावर लय दिसाने आख्यान होणार आहे बघा. या आख्यानामधनं आमासने काय बाई ठावं पडतं या. 4 चांगल्या गोष्टी कानावर पडत्यात. ह्याच्या मोहर बी असं काय बाई ठावं पडावं ह्याच्यातच आनंद आहे बघा. निश्चितच. आणि ह्या आख्यानामुळे सर्वांनाच नव्याने काही ना काहीतरी ठाऊक होईल ह्यात शंका नाही. आणि देवी आणि बानाईसनी बी ते कोण आहे ते ठावं पडल नवं या आख्यानामधनं. होय चोडप्पा. देवा, मी अलगुलग जातो आणि राजवाड्यामध्ये आख्यानाची तयारी करतो बघा. येतो मी. हे आय, अगं आवरलं का? चल की गडाव जायचं आहे. आता माझं काय आवरायचंय? अरे तुझी बायको कुठे आहे बघ? सकाळ धरणं दिसलीच नाही ती. कुठे? गंगे, ए गंगे, अगं हाय हाय, घरातच हाय. वरडू नका सकाळ सकाळ. माझा पोरगा आता काम करतोया, कष्ट करतोया, आणि तुला त्याच्याशी धड बोलता येईना वय ग? काम करतात हे अजून काही दिवस जाऊ द्या, मग बघू. काम सुरू राहिलं तरी लय झालं. हिला काय ठाव आहे? गडाव आपल्याला लय मान आहे. गेल्यावर कळलंच की.
असं काय बघताय माझ्याकडं? दिष्ट काढाय पाहिजे बानुताई तुमची. चल ग, तुझं आपलं काहीतरीच असतंय. बरं चल, तुझीच वाट बघत होतो. चला आता. चला आख्यानाला उशीर नको व्हायला. चला समधी. चल. अरे थांबा, काय घाई काय? मला बानू संग बोलायचं आहे. काय झालं मावशी? बानू, आता पतूर जे झालं ते झालं, पण आता जर तुला कुणी काय बोललं तर ऐकून घ्यायचं काही काम नाही. उगा काहीतरी त्यांच्या मनात भरवू नका. तुला काय कळतंय का? गबास. बानू, म्या काय सांगते ध्यान देऊ नाही. म्हाळसा देवी तुला काय बाय बोलल्या तर ऐकायचं काय काम नाही. पर मावशे, अगं देवांनी तर माझी इच्छा पुरी केली आहे. मला आख्यान ऐकायचं होतं आणि आता आख्यान सुरू बी होत या. हा, एवढंच होऊन कस काय चालन? देवासनी सांग, मला तत सभेत मानाची जागा होई. बानुताई, तुम्ही ह्यांचं काय बी ऐकू नका. ह्यांचा ऐकाल आणि तंटा व्हायचा उगाच. ए गप्पा तू, समधीकडे बोलायच पाहिजे होय तुला. मावशे, तू म्हणते आहेस ती खरं आहे. आजवर मी ह्याचा कधी विचारच नाही केला. पर आज आख्यानामध्ये गेल्यावर अगोदरच मी ह्याचा विषय काढणार आहे. बरोबर आहे. अगं तुझ्या भल्यासाठीच सांगतोय आम्ही. चला चला निघूया. चला चला चला. सदानंदाचा लक्ष्मी देवी, तुम्ही माझी अवस्था समजू शकता. या आधी मी राजसभेत आले आहे आणि आजही मी राजसभेत आले आहे, पण हे दोन्ही वेगळे अनुभव आहेत. परंतु आपण घोषणा न करण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी सिंहासनावर बसणार आहे आणि आपण दोघे इथे बसणार आहात. हे मला पटलेलं नाही. याआधी याकडे माझं लक्ष गेलं नाही, पण आज मला हे प्रकर्षाने जाणवत आहे. देवी, आपण ज्या भूमिकांमध्ये आहोत त्याप्रमाणे वागायला नको का? बंधो, तुमच्या सोबतही माझ्या त्याच भावना आहेत. सदानंदाचा आज अनेक दिवसांनंतर गडावर राज्यसभेत आख्यान होत आहे. आतापर्यंत जे आख्यान झालं ते आणि आज जे आख्यान होणार आहे ते यात खूप अंतर आहे.
आज आपण श्री पार्वती देवींच्या गतजन्माची कथा श्रवण करणार आहोत। ही कथा आज इथे होण्याला विशेष अर्थ आहे। आज आख्यान सुरू होण्या अगोदर मला जरा बोलायचं आहे जी। बानू बोल। देवा, ह्या अगोदर आख्यानामध्ये मला लांब बसाया सांगितलं होतं, पर म्या भी तुमची बायको आहे जी, मग असं का? देवा, ह्या राजसभेमध्ये मला दुसरी जागा द्यावी जी। बानू, तुझे स्थान माझ्या हृदयात आहे, पण तुझ्या ते स्मरणात नाही। देवा, काय करायचं? नारायण नारायण। काय झाले? सर्वजण असे गप्प का आहेत? मी सांगते। मुनिवर, तुमच्या शिष्येला राजसभेत विशेष स्थान हवे आहे। नारायण नारायण। महाराज, माझं काही चुकतं आहे का जी? म्या समध्यांपासून असं लांब कशापायी बसू? हो, म्हणजे तुझे चुकले असे काही नाही। श्री खंडेराय, श्री म्हाळसा देवी, आपण निर्णय घ्यावा, म्हणजे पुढील आख्यानाला सुरुवात करता येईल। म्हाळसा, आजवर बानूला आपण जे स्थान दिलं ते स्थान तिने स्वीकारले आहे, तेव्हा आता मात्र तिची इच्छा आपल्याला पूर्ण करायला हवी। नाही, आज राजसभेत आख्यान आहे, आज कोणतेही कामकाज होणार नाही। बानू, तुला जे स्थान दिले आहे तेच तुझ्यासाठी योग्य आहे। या राजसभेत जे मानाचे स्थान आहे ते तुझ्यासाठी नाही। पर ह्यो माझ्यावर अन्याय आहे। तुला जे स्थान हवे आहे ते स्थान मिळेल। नाही, हा माझा निर्णय आहे आणि याबद्दल आपलं बोलणं झालं आहे। माझ्या निर्णयात आपण हस्तक्षेप करू नये ही माझी विनंती आहे। परंतु म्हाळसा, तिला तिचे स्थान न देऊन तू काय साध्य करणार आहेस? मी तिच्या मीपणावर आघात करते आहे, तिच्यासाठी ते योग्य आहे।
त्याशिवाय सत्याकडे तिचा प्रवास सुरू होणार नाही. बानू, आज इथे आख्यान होतं आहे. हे तुझ्या इच्छेप्रमाणेच घडतं आहे. मग झालं तर. आता तू ह्या आख्यानात लक्ष दे. मी सांगते म्हणून. जी, तुम्ही सांगत हायसा तर मी ऐकल जी. मुनिवर, आज विलंब झाला तेव्हा लवकरात लवकर आख्यानाला आरंभ करा. होय देवा, विलंब झाला त्याबद्दल क्षमा असावी. चला मुनिवर, शुभस्य शीघ्रम. महिम्नः पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः. नारायण नारायण. आज खऱ्या अर्थाने या आख्यानाचा उत्तरार्ध सुरू होत आहे. आज या आख्यानात श्री महादेव आणि श्री सतीदेवी यांच्या कथेला मी प्रारंभ करत आहे. खर तर या कथेला आधीच सुरुवात झाली आहे. ती कशी? श्री खंडेरायांनी बानूला भगवतीची कथा सांगत असतानाच त्याचा प्रारंभ झाला आहे. इथे उपस्थित सगळ्यांना त्याविषयी कळायला हवे आणि मलाही माहित असायला हवं की ती कथा काय आहे. ती कथा नेमकी काय आहे हे मी बानूलाच सांगायला सांगतो. ती कथा तिने आत्मसात केली आहे का, त्यावर चिंतन केले आहे का, हेही त्या निमित्ताने कळेल. बानू, उभी राहा आणि ही कथा संक्षिप्त रूपाने सांग. मला देवांनी जशी कथा सांगितली आहे तसं मी सांगून बघते जी. बानू, तुझ्या जे स्मरणात आहे ते तू निसंकोचपणे सांग. आठवतं आहे की विसरलीस?